जय हनुमान मित्रांनो, तुमच्या जीवनात कितीही मेहनत करा पण पैसा टिकत नाहीये. कामं होत अडकतात, घरात सतत तणाव, नकारात्मकता आणि संकट आहे. कधी कधी असं वाटतं का की नशीबच साथ देत नाही. पण मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की अशी एक शक्ती आहे जी तुमच्या जीवनातील संकट दूर करून तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते, तर होय मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न. हनुमानजींची पूजा केल्याने जीवनात धन आणि तरक्की येते का? खरंच हनुमानजींची कृपा झाली तर बंद नशीब उघडू शकतं का? पैशाच्या अडचणी कमी होऊ शकतात का? कामात यश आणि प्रगती मिळू शकते का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धार्मिक मान्यता, पौराणिक कथा, हनुमानजींचे महत्त्व तसेच काही असे उपाय जाणून घेणार आहोत जे अनेक लोक श्रद्धेने करतात. पण मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एक अशी गोष्ट मी शेवटी सांगणार आहे जी कदाचित तुमचं जीवन बदलू शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि व्हिडिओ सुरू करण्यासाठी मनापासून कमेंटमध्ये लिहा जय हनुमान. हनुमानजी कोण आहेत? यांची पूजा इतकी प्रभावी का मानली जाते? मित्रांनो, भगवान हनुमान हे केवळ एक देवता नाही तर श्रद्धा, शक्ती, धैर्य आणि भक्तीचे जिवंत प्रतीक मानले जातात. धार्मिक मान्यतेनुसार हनुमानजी हे भगवान शिवांचे अंशावतार मानले जातात. त्यांच्यामध्ये अपार शक्ती, बुद्धी, वेग आणि पराक्रम होता. पण इतकी शक्ती असूनही हनुमानजींमध्ये गर्व नव्हता. त्यांनी स्वतःचं संपूर्ण जीवन भगवान रामांच्या सेवेत अर्पण केले. रामायणात आपण पाहतो, जेव्हा प्रभू श्रीराम संकटात होते तेव्हा हनुमानजी प्रत्येक वेळी संकटमोचन बनून उभे राहिले. माता सीतेचा शोध असो, समुद्र ओलांडणे असो की लक्ष्मणजींसाठी संजीवनी आणणं असो, प्रत्येक वेळी हनुमानजींनी अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवलं आहे. म्हणूनच त्यांना संकटमोचक म्हटलं जातं. असं मानलं जातं की जो भक्त श्रद्धेने हनुमानजींची पूजा करतो त्याच्या जीवनातील अडथळे कमी होऊ लागतात. पण आता प्रश्न येतो, हनुमानजींची पूजा केल्याने खरंच पैसा आणि तरक्की येते का? मित्रांनो, याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. हनुमानजींची पूजा आणि धन तरक्कीचा संबंध. खूप लोक असा विचार करतात की देवाची पूजा केली म्हणजे अचानक पैसा पडायला लागेल. पण धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हनुमानजींची कृपा म्हणजे फक्त पैसा नाही. हनुमानजींची कृपा म्हणजे भीती दूर होणे, मन मजबूत होणे, वाईट विचार कमी होणे, योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळणे. आणि मित्रांनो, जेव्हा माणूस मानसिकदृष्ट्या मजबूत होतो तेव्हा त्याची प्रगती सुरू होते. कारण जीवनात तरक्की फक्त नशिबाने होत नाही तर मेहनत, योग्य निर्णय आणि सकारात्मक मनाने होते. अनेक लोकांचा अनुभव असा असतो की जेव्हापासून त्यांनी नियमित हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांचं मन शांत झालं, भीती कमी झाली आणि कामात लक्ष वाढलं. काही लोक सांगतात की अडकलेली कामं सुरू झाली, व्यवसायात सुधारणा झाली, घरातील नकारात्मकता कमी झाली. मात्र मित्रांनो, येथे एक गोष्ट समजून घ्या, हे श्रद्धेचे विषय आहे. याला चमत्कार म्हणून नाही तर श्रद्धा, मानसिक ताकद आणि सकारात्मक बदल म्हणून पाहणं महत्त्वाचं आहे. पौराणिक कथा, हनुमानजींची कृपा आणि संकटातून बाहेर पडण्याची शक्ती. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक भक्त मोठ्या श्रद्धेने मानतात. रामायणात एक वेळी अशी आली जेव्हा प्रभू श्रीराम अत्यंत मोठ्या संकटात होते. रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते. संपूर्ण सेना चिंतेत होती. समुद्र पार करून लंकेत जाणं अशक्य वाटत होतं. पण त्यावेळी एकच शक्ती पुढे आली, भगवान हनुमान. हनुमानजींनी
प्रभू श्रीरामांचं नाव घेतलं आणि अशक्य वाटणारा समुद्र पार केला. मित्रांनो, येथे एक खूप मोठा संदेश लपवलेला आहे. जेथे विश्वास असतो तेथे मार्ग नक्की सापडतो. हनुमानजी आपल्याला शिकवतात की कितीही मोठं संकट असो, कितीही अडचणी असो, भीतीवर विजय मिळवला तर मार्ग नक्की मिळतो. आज अनेक लोक आर्थिक संकटात आहेत, कर्ज आहे, व्यवसाय चालत नाही, नोकरी प्रगती नाही. पण मित्रांनो, संकट कायम राहत नाही. श्रद्धा, मेहनत आणि योग्य विचार यांनी जीवन बदलू शकतो. म्हणूनच अनेक भक्त असं मानतात की हनुमानजींची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, मनाला शक्ती मिळते आणि कामात अडथळे कमी होऊ लागतात. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हनुमानजी फक्त मेहनत करणाऱ्यांवरच कृपा करतात, आळशी माणसावर नाही. फक्त पूजा करून घरी बसलो आणि पैसा येईल अशी अपेक्षा ठेवली तर ते चुकीचे आहे. देव आपल्याला शक्ती देतो, पण चालावं आपल्यालाच लागतं. मंगळवारी करा हे उपाय. मित्रांनो, आता जाणून घेऊया काही असे उपाय जे अनेक भक्त श्रद्धेने करतात. मंगळवारी हनुमान मंदिरात जा. जर शक्य असेल तर प्रत्येक मंगळवारी जवळच्या हनुमान मंदिरात जावं, शांत मनाने दर्शन घ्यावं आणि मनातील समस्या सांगा. असं मानलं जातं की मनापासून केलेली प्रार्थना हनुमानजींपर्यंत पोहोचते. हनुमान चालीसा वाचा. मित्रांनो, हनुमान चालीसा ही केवळ प्रार्थना नाही, ती मनाला धैर्य देणारी शक्ती आहे. अनेक लोक दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालीसा वाचतात. असे म्हणतात की यामुळे भीती कमी होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि आत्मविश्वास वाढतो. चमेलीचे तेल सिंदूर अर्पण करा. मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानजींना सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. धार्मिक मान्यतेनुसार हे शुभ मानलं जातं. रामनामाचा जप करा. मित्रांनो, हनुमानजींना भगवान राम अत्यंत प्रिय आहे. म्हणून श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करणं अनेक भक्त शुभ मानतात. गरिबांना मदत करा. एक खूप महत्त्वाची गोष्ट, फक्त पूजा करूनही उपयोग नाही. जर तुम्ही कोणाला मदत करत असाल, चांगलं कर्म करत असाल तर त्याचं पुण्य नक्की मिळतं, कारण सेवा ही सुद्धा भक्तीचाच एक भाग आहे. मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, हनुमानजींची पूजा केल्याने धन आणि तरक्की येते का? यांचं उत्तर आहे हो, पण योग्य अर्थाने. हनुमानजींची कृपा म्हणजे अचानक श्रीमंत होणे नाही, तर मनात ताकद येणे, अडचणींना सामोरं जाण्याचं धैर्य मिळणं, योग्य मार्गदर्शन, मेहनत, योग्य दिशा मिळणं. आणि मित्रांनो, जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा जीवन बदलायला सुरुवात होते. जर तुम्ही श्रद्धेने पूजा केली, मेहनत केली आणि सकारात्मक राहिलात तर प्रगती नक्की यश शक्य आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये मनापासून लिहा जय हनुमान. अशाच धार्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम, जय हनुमान.